नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. इंदुरीकर महाराजांवर कोसळला दुःखाचा डोंगर. इंदुरीकर महाराजांना झालेला आहे हा आजार. या आजाराशी झुंज देत आहेत इंदुरीकर महाराज. असं मी का म्हटलेलं आहे हेच जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. माझं या बोलण्याचा अर्थ आणि उत्तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच मिळेल. आता असा कोणता त्रास आहे जो इंदुरीकर महाराजांना होत आहे, किंवा असा कोणता आजार आहे जो इंदुरीकर महाराजांना झालेला आहे, ज्याबद्दल आजपर्यंत इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनामध्ये कधीही बोलले नाहीत. परंतु एका कीर्तनामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की त्यांना कशाचा त्रास आहे आणि ते सध्या कोणत्या आजाराशी लढा देत आहेत. त्याबद्दलच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पूर्ण बघा. 4 नोव्हेंबर 2025 रोजी इंदुरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा साखरपुडा समारंभ पार पडला होता. संगमनेर येथील वसंत लॉन्समध्ये तिचा साहिल चिलाब यांच्याशी साखरपुडा झाला होता. महाराजांनी साखरपुड्याचे आयोजन अगदी राजशाही थाटाप्रमाणे केलेलं होतं. भव्य असा लॉन्स, नवरीच्या एंट्रीसाठी गाड्यांचा भला मोठा तोफा, खाण्यासाठी वेगवेगळे मेनू, राजकीय मंडळींना आमंत्रण, अशा पद्धतीने अगदी राजशाहीप्रमाणे त्यांनी या साखरपुडा सोहळ्याचं नियोजन केलेलं होतं. त्यामुळे कुठेतरी इंदुरीकर महाराज ट्रोल झाले होते, कारण ते त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना संदेश द्यायचे की साधी लग्न केली तरीसुद्धा मुलं होतात, आणि त्यांनी केलेला हा लाखोंचा खर्च मात्र लोकांना आवडला नव्हता. त्यामुळे लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराजांवर टीका टिप्पणी केली होती. यावर काही महाराज लोकांनी स्पष्टीकरण दिलं होतं की महाराजांनी फक्त त्यांच्या मुलीची हौस पूर्ण केली, वडील म्हणून एक बापाचं कर्तव्य निभावलं, म्हणून त्यांनी हा साखरपुडा समारंभ मोठा केला. तसंच इंदुरीकर महाराज यांनी स्वतःसुद्धा यावर स्पष्टीकरण दिलं होतं की मी फक्त जी लोक गरीब आहेत, ज्यांची ऐपत नाही, त्यांनी लग्न साधी करा, असा संदेश केवळ गरिबांसाठी दिलेला होता. अशा पद्धतीने इंदुरीकर महाराजांनी देखील स्पष्टीकरण दिलेलं होतं. पण तरी देखील लोकांनी या प्रकरणानं खूप वर उचलून घेतलं आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनाच नाही तर त्यांच्या मुलीच्या अंगावरच्या कपड्यांवरून सुद्धा ट्रोल केलेलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी इंदुरीकर महाराज भडकले आणि त्यांनी त्यांची मतं मांडली होती. ते बोलले होते की राजकीय मंडळी एवढा पैसा उधळतात, त्यांना तुम्ही बोलायला जात नाहीत, मग मी पैसा खर्च केला तर तुमचं काय गेलं? मी फक्त साखरपुडाच मोठा केला नाही, तर मी पूरग्रस्तांसाठी 1 लाख रुपयांचा निधी देखील जाहीर केला. तसंच अनाथ मुलं सांभाळणं, गोशाळा चालवणं, या सगळ्या गोष्टी मी करतो, ते तुम्हाला दिसत नाही का? फक्त मी थोडेफार पैसे माझ्या मुलीसाठी खर्च केले तर ते तुम्हाला दिसलं? यापुढे अजून ते भडकून बोलले, साखरपुडा तर मी छोटा केला, लग्न याहून देखील मी मोठं करेन, अगदी लाखांचा कोटींचा खर्च करून करेन, तुम्हाला जे करायचं ते करा, असं सुद्धा ते बोलले होते. तसेच माझ्या मुलीच्या कपड्यांवरून बोलले, आता मी कीर्तनाची सेवा खाली ठेवतो, असं सुद्धा महाराज बोलले होते. परंतु त्यांनी काही कीर्तन सेवा बंद केली नाही, त्यांनी कीर्तन चालूच ठेवलं. यावर सुद्धा काही लोक टीका करत, कमेंट करत म्हटले होते की महाराजांना पैसा कमवायची लालसा आहे, ते कधीच कीर्तन सेवा बंद करणार नाहीत, फक्त आणि फक्त लोकांचं सांत्वन मिळवण्यासाठीच महाराज असं बोलत आहेत. आता महाराजांना खरंच हृदयाचा त्रास आहे का, की फक्त महाराज मुद्दामहून लोकांची करमणूक म्हणून बोलले असतील? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि गर्जना मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.